जय गुरुदेव. रामराम शेतकरी मित्र. मी डॉक्टर पुरुषोत्तम मयाळ, जलतारा संशोधक. आज मी तुमच्यासमोर जलताराची संपूर्ण प्रक्रिया मांडतोय. काय आहे जलतारा? जलतारा हा शेत पुनर्भरणाचा कार्यक्रम आहे. शेतकरी मित्र, आज शेतकऱ्यांसमोर दोन संकट आहेत. एक, भूजल पातळी खोल गेल्यामुळं पाणी टंचाई निर्माण झाली आहे आणि खरीपात जे पावसाच्या पाण्यावर खरीप येतो आणि उपलब्ध पाणी साठ्यावर रब्बी येतो, रब्बीमध्ये ही भूजल पातळी खोल गेल्यामुळं शेतकऱ्यांकडे पाणीच नसतं, परिणामी त्याचं आर्थिक उत्पन्न कमी झालं. आणि नंबर 2, हवामानामध्ये बदल झाल्यामुळं अतिवृष्टीसारखे पाऊस पडत आहेत आणि त्याने प्रचंड नुकसान होतं आहे. माती वाहून जाते, पाणी साचून राहतं, शेत चिबडतात, उफाणतात. ह्या 2 संकटात आपला मायबाप शेतकरी सापडला आहे आणि या जलतारानं या दोन्ही संकटातून शेतकऱ्याला बाहेर काढलं आहे. काय आहे जलतारा? जलताराची प्रक्रिया इतकी साधी सोपी आहे. समजा एका एकरामध्ये पाऊस पडायला लागल्यावर ज्या उताराला पाणी येऊन साचतं त्या उताराला आपण 5 बाय 5 आणि 6 फूट खोलीचा मुरुम लागेपर्यंत एक शोष खड्डा करतो JCBनं आणि त्या खड्ड्यात मोठे दगड टाकतो, काळ्या पाषाणाचे किंवा डोंगरावरचे गोलगोटे. त्या दगडाच्या होलमधून पावसाचं 4 महिन्याचं पाणी जमिनीमध्ये मुरल्या जातं आणि मातीवर थांबते. असं प्रत्येक एकरामध्ये जर एक शोष खड्डा केला, निचऱ्याच्या शेतामध्ये एकरी एक खड्डा आणि जिथं चिभडतं आणि पाणी साचून राहतं तिथं एकरी 2 खड्डे. मात्र खड्ड्यामध्ये मोठे दगड भरणं फार महत्त्वाचं आहे आणि हे काम आपण JCB मशीननं खड्डे खोदण्याचं करतो आणि त्यात दगड भरण्याचं काम करायचं आहे. मग याचे 4 परिणाम आहेत. काय परिणाम आहे? जलताराचा पहिला परिणाम आणि फायदा आहे, 4 महिने गावातल्या 1000 एकरवर 1000 शोषखड्डे झाले तर पूर्ण पाणी जमिनीत मुरल्या जातं आणि भूजल पातळी वाढते. 2 पिकावरचा शेतकरी 4 पिकावर जातो. पहिल्या वर्षी 40% पाणी पातळी वाढते, दुसऱ्या वर्षी 80% आणि तिसऱ्या वर्षी 100%. म्हणजे 3 वर्षात शेतकरी बागायतदार शेतकरी बनतो. त्याचं उत्पन्न हजारातून लाखात जातं. नंबर 2, कितीही पाऊस पडू द्या आणि पाणी साचून राहू द्या, त्याचा निचरा 2 दिवसामध्ये होतो आणि जमीन वापसावर येते, पिकं सुरक्षित राहतात, माती सुरक्षित राहते. तिसरं, या खड्ड्यातून 4 महिने सतत पाणी गेल्यामुळं एका पावसाळ्याच्या सीझनमध्ये जमिनीच्या आतून अर्धा एकर ओलावा येतो. 2 पावसाळ्याच्या सीझनमध्ये पूर्ण 12 महिने तो ओलावा 1 एकरमध्ये पसरतो आणि हा ओलावा जीवजंतूंना जगवतो, मातीमध्ये अन्नद्रव्य निर्माण करतात आणि ते पिकाला मिळतात आणि त्या पिकाचा दर्जा, उत्पन्न आणि त्याचबरोबर यील्ड पण वाढते आणि नैसर्गिक चव मिळते. आणि चौथा फायदा आहे जलताराचा की जे आज गावागावात बांधफुटीचे वाद आहेत, बांधाकडे पाणी जायचं कामच नाही, प्रत्येक एकरात बांधाच्या आत शोष खड्डा असल्यामुळं ते पाणी तिथंच मुरतं, बांधफुटीचे वाद संपतात. याला लागणारी साधनं म्हणजे JCB खड्डा करायला आणि दगड त्यामध्ये भरायला. दगड मात्र मोठा काळा पाषाणाचा किंवा गोल डोंगरावरचा गोटा. आणि राहिला प्रश्न मार्गदर्शनाचा, आमच्या कार्यशाळा जिथं आम्ही संशोधन केलं, मुक्काम पोस्ट वाटूर तालुका परतूर जिल्हा जालना या ठिकाणी शेतकरी येतात, इथं पाहतात किती सुंदर प्रत्येक एकराच्या पाण्याचं नियोजन केलेलं आहे. एकरात 1-2 शोषखड्डे येतं, 25 एकरामधलं पाणीच बाहेर जात नाही आहे आणि मग 2 वर्षात ही विहीर बागायतदार बनली, पूर्ण 25 एकरला बागायती करते. अशा पद्धतीनं मार्गदर्शनाच्या कार्यशाळा आपण गावागावामध्ये घेतो. तुम्ही बोलवलं तर आम्ही मार्किंग करून, उतार काढून सगळं मार्गदर्शन करतो. अशा पद्धतीचा हा शेत पुनर्भरणाचा जलतारा प्रकल्प साधा, सोपा, सरळ, तांत्रिकदृष्ट्या योग्य शेतकऱ्यांनी स्वतः करावा आणि गाव एकत्र येऊन जर केलं तर एका सीझनमध्ये तुम्ही गावात हे जलसंधारणाचं काम करू शकता. जलतारा आणि आपण आपल्या शेतीला बागायती करून समृद्ध बनवू शकता. खूप खूप धन्यवाद. गावाला पहिल्यांदा पाण्याची म्हणजे पहिला मोठा प्रश्न आहे की मे मध्ये पाणीच प्यायला सापडायचं नाही, कारण दूर लांबून पाणी आणावं लागत होतं. जेवढा पाऊस पडायचा, जेवढी वृष्टी व्हायची, जेवढा पाऊस पडला जेवढं पूर येईल तर पूर्ण वाहून जात होतं. माझं नाव निवृत्ती किसनराव पाले, राहणार पळसखेडा. गेल्या वर्षी जल प्रोजेक्ट आमची इथं वायासरच्या संधानामधून सुरुवात केली की आमची इथं कमीत कमी ते 300 ते 400 गड्डे खोदले. त्याचा फायदा आमच्या गावात येऊन प्रत्यक्ष बघायचा. आणि औंधा आमच्या इथं सध्या गावामध्येचे 150 फुटाचे 3 बोर आहे. आज बी त्या 3 बोराचं दिवसभरात 1000 लिटर पाणी निघतं, नाहीतर पहिले 300 फुटे त्याचं 500 लिटर बी पाणी नव्हतं निघत. हे जलतारा प्रकल्पाचं काम झालं तर आमच्या शेतीच्या विहिरीमध्ये पाण्याची वाढ झाली असून आमची आर्थिक संपत्ती सुद्धा वाढली आहे. सर तुम्ही आले, आम्हाला माहिती सांगितली, जलताराचं काम करून दाखिलं, हे खूपच चांगलं झालं. याच्यापासून इतके फायदे झाले म्हणजे मालाला पण उतार आला, कापूस पण वाढायला लागला, चांगल्या बोंड पकायले तर चांगली एक वेचणी जास्त होईल. मग आमची एक विनंती आहे, इरीला पाणी वाढलं, आता हरभऱ्याला पाणी पुरण, जोंधळ्याला पाणी पुरण. जलतारा यहाँ से शुरू किए हैं
आप यहाँ से देखिए पूरे देश में तो फैलेगा ही। I believe I can help with this Jaltara idea.